नमस्कार. कांताच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाचा पौष्टिक चिला किंवा तुम्ही याला धिरडेसुद्धा म्हणू शकता. हा नाश्ता प्रोटीनने भरपूर असतो, अतिशय चविष्ट आणि अगदी कमी तेलात तयार होतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मूग घेतले, रात्रीच भिजत घातले होते. सकाळी ना चांगले स्वच्छ धुवून घेतले, पाण्यात घोळून घ्यायचे म्हणजे त्यात खडे वगैरे असले ते सगळे निघून जातात. आणि मग यासाठी काही मसाले घेतले, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 टेबलस्पून जिरं घेतलं, 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला. आता इथं एक छोटं मी मिक्सरचं भांडं घेतलं. मी छोटंच घेते कारण यामध्ये पटकन चांगलं बारीक पण होतं. तर छोटं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आता ही भिजवलेली मूग घालू. पाणी वगैरे बिलकुल घालायचं नाही पहिलेच यामध्ये. आणि जे मसाले आपण काढून घेतले होते ना ते यामध्ये घालू. आता मिरच्या थोडेसे चिरून टाकू म्हणजे पटकन चुराव होतील. आलं, लसूण, कढीपत्त्याची पानं आवर्जून घालायचे, खूप छान टेस्ट लागते कढीपत्त्याने. आणि जिरा आणि थोडीशी कोथिंबीर. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं, मीठ थोडं कमीच घालायचं पहिले. आणि थोडीशी चिमूटभर हळद घालायची याला. आता थोडंसं किंचित पाणी घालू, जास्त पाणी नाही घालायचं. वाटण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं. आणि आता याला एकदम चांगलं बारीक वाटून घ्यायचं, जाडसर ठेवायचं नाही, चांगली पेस्ट करायची याची. बघू शकता तुम्ही, हे बघा असं छान एकदम बारीक वाटून घ्यायचं. तुम्हाला दाखवते मी, का बघू शकता तुम्ही किती छान बारीक वाटलं आहे मी. असंच बारीक करायचं, जाडसर ठेवायचं नाही, मग ते धिरडे जमत नाही, मग तुटून जातं ते बघा. आता याला दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेऊ. व्हिडिओला लाईक करत चला जा प्लीज. तुमच्यासाठी मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते. आपल्या रेसिपी एकदम साध्या सिंपल असतात आणि घरच्या साहित्यात मी करून दाखवण्याचा प्रयत्न करते. तुमचे काही सजेशन असेल ते मला इथं कमेंटद्वारे सांगत चला. मी नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी आणत राहील. तर हे बघा, मी बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलं. आता थोडंसं याला चमच्याने असं घुटून घ्यायचं. आता इकडे गॅसवरती मी पॅन ठेवली. पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. 2-3 थेंबच तेल टाकलं मी आणि ब्रशनं असं सगळीकडून पसरवून घ्यायचं. आणि मग एक पळीवर असं बॅटर घ्यायचं आणि याच्यावरती टाकायचं पॅनवरती आणि अलगद अशी पळी यावरती फिरवायची. जास्त पण अशी दाबून नाही फिरवायची, मग चिकटून येतं. आणि थोडंसं अजून राहिलं ना, मग हाताला थोडं पाणी लावायचं, हात फार पोळतात. आणि मग असं सगळीकडून पसरवून घ्यायचं बॅटर. आणि मग काय करायचं, चमचाने थोडंसं 2-3 थेंब असे साईडनं तेल सोडायचं, वरून पण ब्रशनं थोडं तेल लावायचं. आणि एका साईडने चांगलं होऊ द्यायचं आहे, एकदमच लगेच उलटवायचं नाही तर मग तुटून जाईल. हे बघा, एकदम वरच्या साईडनं असं कोरडं झालं होतं तर तेव्हाच मी उलटलं आहे बघा. छान झालं आहे आता, मस्त आपलं धिरडं एकदम मस्त भाजलं. आता याला काढून घेऊ. दोन्ही साईडनं छान मस्त खरपूस भाजून घेते. मुलांना टिफिनमध्ये द्या किंवा म्हाताऱ्या माणसाला करून द्या, ज्यांना दात नाही त्यांना एकदम मऊ वगैरे होतात आणि टेस्टी राहतात. आपण या आजारपणामध्ये जे मुंगाच्या डाळीची खिचडी करतो ना, त्याऐवजी असे धिरडे करून खा, म्हणजे तोंडाला चव वगैरे राहत नाही ना, यानं मस्त तोंडाला पण चव येते आणि पटकन पण होतात. हा नाश्ता मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो. प्रोटीन, फायबर आणि पोषक तत्वांनी भरलेला असल्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तर अजून एक मी असं धिरडं तुम्हाला करून दाखवते बघा. असं पाणी लावायचं आणि असं सगळीकडून बॅटर पसरवायचं. पाणी लावायचं हाताला म्हणजे चटके बसत नाही. मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीशी शेअर करा आणि अशा सोप्या, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीसाठी कांतास किचनला सबस्क्राईब करा. हे बघा, असं थोडंसं तेल टाकू यावरती पण. आणि याला पण दोन्ही साईडनं मस्त खरपूस भाजून घेऊ. आता हे धिरडे गरमागरम तुम्ही हिरव्या मुगाचा चिला नारळाची चटणी, पुदिन्याची चटणी किंवा टमॅटो सॉस आहे, टमॅटोचं चटणीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात. हा पण चिला आपला करून झाला आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि काहीच अवघड नाही आहे, खूप सोपे आहे, तुम्हाला नक्की जमेल. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे मला तुमचा चिला कसा झाला नक्की सांगा. थँक्यू.